रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपूर तालुक्यातील भीमा नदी काठावरील अनेक गावातून भर दिवसा अगदी यारी अथवा जेसीबीच्या माध्यमातून अवैध वाळू उपसा व वाहतूक केली जात असल्याचे प्रकार वारंवार उघडकीस आलेत. अधूनमधून महसूल प्रशासन अथवा पोलीस प्रशासनाकडून अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कारवाई केल्याचं दिसून येत असलं तरी या कारवाया म्हणजे हिमनगाचं टोक असल्याची चर्चा होत आली. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पदभार हाती घेतल्यानंतर जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू उपशाबद्दल थेट प्रशासनाची कानउघडणी केल्याचं सोलापुरात नुकत्याच पार पडलेल्या DPCच्या बैठकीनंतर दिसून आलं होतं. भीमा नदी काठावरील कवठाळी व शिरढोण परिसरात अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याची चर्चा सातत्यानं होताना दिसून आली आहे. होडीच्या साह्यानं भीमा नदीतून अवैध वाळू उपसा करून त्याचा साठा करून रात्रीच्या वेळी अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे प्रकार सातत्याने घडताना दिसून येत आहेत. भीमा नदी काठावरील कवठाळी हद्दीतून अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याचा प्रकार महसूल प्रशासनानं केलेल्या आणखी एका कारवाईतून उघड झालाय. याबाबत कवठाळीचे ग्राम महसूल अधिकारी समीर पटेल यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास महसूलचे पथक कारवाईसाठी गेले असता गावठाणालगत जमीन गट नंबर मध्ये गेले असता त्या ठिकाणी लाल रंगाच्या ट्रॅक्टर व यारीच्या माध्यमातून अवैध वाळू उपसा सुरू असल्याचं दिसून आलं. परंतु कारवाई करण्यापूर्वीच ट्रॅक्टर मालक यारी व ट्रॅक्टर घेऊन पळून गेल्याचं फिर्यादीत नमूद केलं. या कारवाईची मोठी चर्चा कवठाळी परिसरात दिसून येत असून 9 फेब्रुवारी रोजी ट्रॅक्टर व यारीसह पळून नेण्यात आलेला असताना 4 दिवसानंतर विकास जगन्नाथ नागटिळक आणि आबा बाळू टिंगरे या 2 आरोपी विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. कवठाळी लगतच्या भीमा नदी पात्रातून सातत्यानं अवैध वाळू उपसा होत असून अधूनमधून कारवाई होते, मात्र पुन्हा वाळू चोरीचे प्रकार सुरू होतात अशी चर्चा होताना दिसून येते.